हे एन्काउंटर म्हणता येणार नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टानं पोलिसांच्या कारवाईवर सवाल उपस्थित केला। बदलापूर शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबरला म्हणजेच 2 दिवसापूर्वी एन्काउंटर करण्यात आला। यावरून अक्षय शिंदेच्या पालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि त्याची दखल घेत कोर्टानं सुद्धा तातडीनं सुनावणी घेतली आणि यावेळी कोर्टानं सरकारी वकिलांचा जणू काही समाचारच घेतला। आता या सुनावणीत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटर संदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली। खरं तर हे प्रकरण इतकं तापलंय की यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरही विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत आणि त्याचाच एक भाग आणि त्याचीच प्रचिती आपल्याला मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीत सुद्धा आज पाहायला मिळाली। आता यावेळी सरकारी वकिलांनी एन्काउंटर प्रकरणी पोलिसांची आणि सरकारची बाजू मांडली आणि कोर्टानं सरकारच्या वकिलांवर यावेळी ताशेरे सुद्धा ओढले। आता तुम्ही जे सांगताय हे विश्वास ठेवण्यासारखं नाही असं म्हणत कोर्टानं थेट अक्षय शिंदे एन्काउंटरवर संशय व्यक्त केलाय। आता कोर्टानं यावेळी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। हे एन्काउंटर म्हणता येणार नाही असं म्हणत कोर्टानं पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केला। ज्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळी मारली त्यानं कमरेच्या खाली गोळी मारायला हवी होती। ते कितीच्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत? 1992च्या पोलीस बॅचचे अधिकारी आहेत का? तुम्ही फायर करताना पायावर किंवा हातावर केलं पाहिजे होतं। जर 4 पोलीस अधिकारी असतील तर एक आरोपी एवढा आक्रमक कसा काय होऊ शकला? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार कोर्टानं सुनावणी वेळी सरकारी वकिलांवर केला। याशिवाय ही घटना रहिवाशी भागात झाली होती का यावर सुद्धा त्यांनी वकिलांना उत्तर विचारलं। त्यावेळी त्यांनी घटना मुंब्रा भागात झाली, जिथे एका बाजूला रहिवाशी भाग आहे तर दुसरीकडे टेकडी आहे। आरोपीवर हल्ल्याप्रकरणी FIR कधी झाला असा सवाल सुद्धा कोर्टानं विचारला। यावर वकिलांचं उत्तर होतं पहाटे 5:40 घटनेचं ठिकाण तुम्ही पुराव्यासाठी सील केलं होतं का? आरोपीनं पिस्तूल वापरलं की रिव्हॉल्वर? यावर वकिलांनी उत्तर दिलं पिस्तूल। मग पिस्तूल लोडेड होतं का? आरोपीनं ते कसं काय घेतलं असं सुद्धा कोर्टानं विचारलं। यावर सरकारी वकील म्हणाले की पिस्तूलला लॉक नव्हतं। यावर कोर्ट काय म्हणाले ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जे सांगताय ते सत्य मानायला कठीण आहे। साधा माणूस किंवा साधी व्यक्ती पिस्तूल वापरू शकत नाही, त्याला ताकद लागते। पिस्तूल लॉक का नव्हतं? जर एखादा आरोपी आणि त्यातही एवढ्या संवेदनशील प्रकरणातला आरोपी असेल तर त्याला घेऊन जाताना इतका निष्काळजीपणा का? पिस्तूलवर आरोपीच्या हाताच्या खुणा असायला पाहिजेत। याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा असं सुद्धा कोर्टाने सांगितलंय। याशिवाय आरोपीनं जर 3 गोळ्या झाडल्या आणि 1 गोळी जर पोलीस अधिकाऱ्याला लागली तर इतर 2 बुलेट्स कुठे आहेत? याशिवाय घटनेचं CCTV फुटेज आहे का अशी विचारणा सुद्धा कोर्टानं केली। त्यावर सर्व CCTV फुटेज आहे असं सरकारी वकिलांनी उत्तर देताच कोर्टानं तळोजा जेलमधून निघाल्यापासून हॉस्पिटलला जाईपर्यंतच्या सर्व CCTV चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत। याशिवाय दोन्ही पिस्तूलचं बॅलिस्टिक तज्ञांकडून निरीक्षण करून घ्या आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणजे जे पोलीस अधिकारी त्यावेळी ऑन ड्युटी होते त्या पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग ताब्यात घ्या, कारण फोन आल्यावरच वाहन चालकानं गाडी थांबवली होती असं म्हणत कोर्टानं ओव्हरऑल अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर संशय व्यक्त केलाय। त्यामुळे एकूणच काय, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता खूप महत्त्वाच्या घडामोडी घडतायत आणि ते पाहणं महत्त्वाचंही असेल आणि याच प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना, केंद्रीय गृह खात्याला आणि राज्यातल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह खात्याला सुद्धा धारेवर धरलंय। त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय घडतंय आणि या प्रकरणातले काय धागेदोरे आणखी हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय? कोर्टामध्ये जे कोर्टानं सरकारी वकिलांना प्रश्न विचारले, आपल्याही मनात तेच प्रश्न होते का? याविषयी आपल्याला जे वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।